नमस्कार. कॉफी पार्टनर भाग 21. अनघाच्या रूपाच्या तर मी प्रेमात पडलो होतो. नंतर आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करू लागलो. तिला माझ्याबद्दल कळत गेलं तर मला तिच्याबद्दल. या दरम्यान मी आणखी तिच्या प्रेमात पडत गेलो. मला वाटू लागले की ज्या मुलीच्या मी शोधात आहे ती हीच. एके दिवशी मनात मी ठरवून टाकले की आपण आपल्या प्रेमाची कबुली तिला देऊन टाकायची. मला आमच्या नात्याला एक नाव द्यायचं होतं, कारण आमच्यामध्ये धड मैत्रीही नव्हती. तिच्या बाजूनीही सेम फिलिंग्स असतील का? तिला आवडेल माझ्यासोबत मैत्री करायला? ती कधी माझ्या प्रेमात पडेल की आहे ते नातंही तोडून टाकेल? एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होते. ते सगळे विचार बाजूला सारून हिम्मत करून मी तिला तिचा नंबर मागितला आणि तिला भेटायला बोलवलं. तिचा माझ्यावर पुरेसा विश्वास बसला होता, त्यामुळे तीही लगेच तयार झाली. मी तिला कॅफेत भेटायला बोलावलं होतं. दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच मी तिथे जाऊन बसलो होतो. मनातली धाकधूक कैक पटीने वाढली होती. प्रत्यक्षात भेटल्यावर आधी काय बोलायचं? विषयाला सुरुवात कशी करावी? नीट तयार होऊन आलो आहे ना? असे प्रश्न मला कॅफेत गेल्यावर पडले. प्रचंड तणावात होतो मी. वेळेवर मला ती येताना दिसली आणि माझ्यासाठी सगळं जग तिथेच थांबले. फोटोपेक्षा प्रत्यक्षात ती प्रचंड सुंदर दिसत होती. तिला पाहून हृदय जसे बुलेट ट्रेनच्या स्पीडने दौडू लागलं होतं. मला तर वाटलं की आता ते बाहेर येते की काय. तोंडाचा आ वासून मी तिच्याकडे पाहत होतो. ती येऊन माझ्यासमोर बसली तरी मला भान नव्हतं. रुधिर त्या क्षणात हरवत म्हणाला. जीवा एकटक त्याच्याकडे पाहत कान लावून त्याचे पूर्ण ऐकत होती. तो बोलत होता तसे तिलाही तिची आणि तिच्या आधीच्या प्रियकराची भेट आठवली. असंच काहीसं तिला देखील वाटलं होतं. तेव्हा त्या आठवणीत हरून जाताच तिने ओढून ताणून तिचे मन वास्तवात आणले, कारण तिला रुधिरची लव्ह स्टोरी मन लावून ऐकायची होती. तिने ना त्या दिवशी लव्हेंडर कलरचा स्वेटशर्ट घातला होता. खाली बॉयफ्रेंड जीन्स, केसांचा पोनीटेल, कानात मोठे रिंग्सवाले कानातले आणि पायात स्निकर्स. इतकी गोड दिसत होती ना ती की काय सांगू. रुधिर ओठांवर हसू खेळवत म्हणाला, तुला अजूनही आठवतं तेव्हा तिने काय घातलेलं? आश्चर्यचकित होऊन जीवाने विचारले. ऑफकोर्स आठवणारच ना. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्यांच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट ही कायमची हृदयावर कोरली जाते. आमच्या पहिल्या भेटीतले बोलणे सुद्धा मला जशाच तसे आठवते. आमच्या प्रत्येक डेटला तिने कोणते कपडे घातले होते, त्या तारखा, आम्ही जिथे गेलेलो ती ठिकाणे, तिने मला दिलेली कॉम्प्लिमेंट, तिच्या आवडीनिवडी आणि तिच्या सवयीसुद्धा. तिच्यासोबत निगडीत प्रत्येक गोष्ट मी कधीच विसरू शकलो नाही. माझं पहिलं प्रेम आहे ती. पहिल्या प्रेमाला एवढ्या सहजासहजी विसरणं शक्य तरी आहे का? रुधिरने जीवाला विचारले. बरोबर म्हणत आहेस तू. माणूस त्याचे पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाही. तसेही ते विसरण्यासाठी नसतंच, तर त्याच्या आठवणी जपून ठेवण्यासारख्या असतात. जीवा कुठेतरी हरवत बोलून गेली. रुधिरने पुढे बोलायला सुरुवात केली तसे तिने त्याच्याकडे लक्ष वळवले. आधी तर जुजबी बोललो मी तिच्यासोबत. मग हळूहळू मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळालो. मी तिला माझ्या भावना सांगितल्या. तिला हेही म्हणालो की माझं जरी तुझ्यावर प्रेम असलं तरी तू सुद्धा माझ्यावर प्रेम करावंस असं मला वाटत नाही. ती तिला हवा तेवढा वेळ घेऊ शकते, पण तिने तो घेतलाच नाही. तिने लगेच मला होकार दिला. तसा मी जरा शॉक झालो. हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. जरा वेळ गेला मला भानावर यायला. नंतर मात्र माझा आनंद गगनात मावत नव्हता. पुढचा बराच वेळ आम्ही आमच्याबद्दल बोलत बसलो. ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय होती. मी तिला तिच्या घरी सोडले आणि माझ्या घरी परतलो. ती अख्खी रात्र मी जागून काढली. त्यानंतरचे दिवस गुलाबी होते आमच्यासाठी. आम्ही जमेल तेवढा वेळ एकमेकांसोबत व्यथित करू लागलो. आमचे प्रेम बहरत गेले. थोडे जवळ आलो होतो आम्ही. मला तर जळी स्थळी तीच दिसत होती. पुरता वेडा झालो होतो मी तिच्या प्रेमात. मी तिचा सगळा खर्च उचलला.
तिचं शॉपिंग, पार्लरचा खर्च, कोर्सेसचा खर्च सगळा मीच करायचो. आम्ही बाहेर गेल्यावर मीच प्रत्येक ठिकाणी बिल भरायचो. अर्थात मी हे सगळं आमच्या प्रेमासाठी करत होतो. आमच्या नात्याला 6 महिने पूर्ण झाले आणि एके दिवशी मला माझ्या मित्राचा फोन आला. तेव्हा मी आमच्या 6th मंथ ॲनिव्हर्सरीची तयारी करण्यात गर्क होतो. त्या एका फोन कॉलने माझं आयुष्य बदलून गेले. माझ्या मित्राने मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. रुधिर म्हणाला. आताही त्याच्या हाताची थरथर होत होती आणि अंगावर काटा आला होता बोलताना. त्याला कदाचित ते दिवस आठवले असावेत. जीवा त्याच्याजवळ सरकली. त्याचा हात दोन्ही हातात पकडून तिने त्याला धीर दिला पुढे बोलायला. त्याने तिच्याकडे पाहिले. काय ऐकलंस तू फोनवर? तिने उत्सुकतेने विचारले. मी अनघाला माझ्या मित्रांना भेटवले होते, त्यामुळे ते तिला माझी गर्लफ्रेंड म्हणून ओळखायचे. माझ्या त्या मित्राने तिला एका कॅफेत पाहिले होते दुसऱ्या मुलासोबत, तेही अश्लील चाळे करताना. माझा आधी तर विश्वास बसत नव्हता त्याच्या बोलण्यावर, म्हणून मग त्याने मला व्हिडिओ आणि काही फोटो पाठवले. ते पाहून मलाच किळस वाटली. मी सुन्न झालो होतो. काय करावे काहीच समजत नव्हते. मी तडक त्या कॅफेत जायला निघालो. तिथे जाऊन जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं पाहिलं, त्यानंतर असं वाटून गेले की मी ज्या मुलीवर प्रेम केलं तीही नाहीच. हृदयात एक कळ उमटली माझ्या. मी तोल जाऊन मागे पडणार की माझ्या मित्राने मला सावरले. त्या दोघांचेही आमच्याकडे लक्ष गेले. ती झटक्यात त्या मुलापासून बाजूला झाली. काही क्षणांसाठी तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. नंतर तीच सावरली. तिच्या चेहऱ्यावरचे बेफिक्रीचे भाव माझं मन आणखी पोखरू लागले. मी तिला जाब विचारला तर ती निर्लज्जपणे मला म्हणाली की तिला हक्क आहे कोणासोबतही फिरण्याचा, तिच्या पद्धतीने जगण्याचा. ती म्हणाली मला की तिने कधीच माझ्यावर प्रेम केले नव्हते. टाइमपास होतो मी तिच्यासाठी. तेव्हा तिचा इतका राग आला होता ना की तिचा जीव घेण्याची इच्छा झाली होती, पण माझी तत्वे त्याच्या आड आली. मला ना सगळ्यात जास्त आश्चर्य त्या मुलाचे वाटले. एकाच वेळी ती मुलगी डबल डेट करत होती. मी सुद्धा तिच्यासमोर उभा होतो. मला पाहून, माझे बोलणे ऐकूनही त्याला काहीच फरक पडत नव्हता. आपल्याला जी व्यक्ती आवडते तिचा प्रियकर समोर असल्यास मी तर कोलमडून पडलो होतो. तो मात्र बिनधास्त उभा होता. मला घृणा वाटली त्या दोघांची. कदाचित तो तिच्यासारखाच होता. मी तडक तिथून निघालो. या एका घटनेने मला मनापासून हादरून सोडले होते. काही समजत नव्हते मला, कारण तिचं जरी माझ्यावर प्रेम नसले तरी मी प्रेम करत होतो तिच्यावर. लग्नाची अनेक स्वप्न सजवली होती मी तिच्यासोबत, जी ती क्षणात धुळीस मिळवून गेली. रात्रभर मी एकच प्रश्न स्वतःला विचारत राहायचो की मीच का, माझ्यासोबतच असं का घडावं. या प्रश्नांची उत्तरे तेव्हा मला मिळाली नाहीत. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. इच्छा असूनही मला त्यातून बाहेर पडता येत नव्हते. आई बाबा माझी तशी अवस्था पाहून पुरतेच तुटून गेले होते. माझा त्रास कमी होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यातच एक धक्कादायक बातमी माझ्या कानावर आली, आणि ती म्हणजे अनघा माझ्यासोबतच आणखी 3 जणांना डेट करत होती. माझी अवस्था पाहून माझ्या एका मित्राने तिची माहिती काढली तेव्हा त्याला हे समजले. मी आणखी दुःखाच्या गर्तेत अडकलो. रुधिरने खुलासा केला तशी जीवा 3 ताड उडाली. शॉक होऊन तिने तोंडावर हात ठेवला. हे खूपच भयानक होतं. अशाही मुली समाजात असू शकतात, हा प्रश्न तिला नव्यानेच पडला. तिला काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजेना. मी अनघाच्या प्रेमात अखंड बुडालो होतो, त्यामुळे मला ती गोष्ट जिव्हारी लागली होती. मी शांत राहू लागलो होतो. एकलकोंडा स्वभाव झाला होता माझा. कामातही नीट लक्ष लागत नव्हते. दिवसेंदिवस माझी तब्येत खालावत होती. कामात माझ्याकडून चुकांवर चुका होऊ लागल्यामुळे एका दिवशी बॉसने मला कामावरूनच काढून टाकले. कामात असताना निदान अनघाचे विचार जरा कमी सतावायचे मला,
पण आता तर पूर्ण वेळ मी घरी होतो. सतत तिचेच विचार करून मला वेड लागायची पाळी आली. एकदा तर मी कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. रुधिर म्हणाला. व्हॉट? जीवाने अविश्वासाने विचारले. मी हाताची नस कापून घेतली होती म्हणून त्याने त्याचा डावा हात पुढे केला, ज्यावर अजूनही टाक्यांचे निशाण दिसत होते. जीवा डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होती. जो माणूस इतका जिंदादिल, आनंदी आणि दुसऱ्यांना आनंद वाटणारा आहे, त्याच्या आयुष्यात इतक्या वाईट घटना घडल्या असतील याचा कोणी अंदाजही लावू शकले नसते. हा धक्का पचवणे जीवासाठी कठीण होते. बाकीचे पाहूया पुढच्या भागात. तुमच्याही आयुष्यात असे खडतर प्रसंग आले असतील ना, जेव्हा तुम्हाला वाटलं असेल की जगण्यापेक्षा मेलेलेच बरे. अशात आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, आपल्या कुटुंबाने आपल्याला सावरलं, पुन्हा हिमतीने जगायला प्रोत्साहन दिलं. तसेच काहीसे आता जीवा रुधिर सोबत करणार आहे. बघूया आता काय घडतं पुढे. तोवर ह्या भागावर कमेंट करायला विसरू नका. फॉलो केले नसेल तर अवश्य फॉलो करा. ही कथा आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्या कथेचे नवीन भाग पडल्यास त्याचे नोटिफिकेशन मिळेल. असेच माझ्या कथेवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.